मगाशी एक महत्त्वाचा विषय अर्धवट राहिला. आरक्षण उपवर्गीकरण. ज्याप्रमाणे सरकारने निर्णय घेतलेला आहे की आम्ही आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड मध्ये करूनच राहणार, तो करूनच राहा. सरकारला माझं म्हणणं आहे, ते ऐका सरकारने, तुम्ही जरूर आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. कारण फायदा हा अनुसूचित जाती जमातीचाच आहे. कारण संपूर्ण 13 कोटी महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचे आहेत, गौतम बुद्धांच्या समाजाचे आहेत. 1.5 कोटी लोक आहेत. आणि जर 1.5 कोटी लोकांचा हिशोब केला, टक्केवारीचा हिशोब केला, 13% हे 1.5 कोटी जर बसवायचा प्रयत्न केला तर 59 जातीपैकी जी एक जात मांग आहे, मांग पे क्या मांगती है? आरक्षण मांगती है. मांग के मांग जात काय मांगती है? मांग के मांग जात उपवर्गीकरण मांगती है. अ ब क ड. व्हॉट इज मीन बाय अ ब क ड? व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय ब व्हॉट इज मीन बाय क व्हॉट इज मीन बाय ड. हे समीर चौगुलेच्या भाषेमध्ये बोललो मी तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय ब व्हॉट इज मीन बाय क व्हॉट इज मीन बाय ड. हे कॉमेडी एक्सप्रेसमधले चौगुले असं करतात, ते जरा टाकलं. पण मी सांगतो, सरकारला किती अभ्यास आहे आरक्षणाबाबत, संविधानाबाबत, ते मला माहीत नाही आहे. परंतु ज्या महामानव युगपुरुषाने, विश्वभूषण महामानवाने जे आरक्षण त्या काळी झगडून कॅबिनेट, संविधानिक घटनाचे कॅबिनेट बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असेल, राजेंद्र प्रसाद असेल, मौलाना आझाद असेल, लालबहादूर शास्त्री असतील, आझाद हिंद फौज सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, परमहंस असतील, असे अनेक विद्वान होते. त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना झिडकारलं, जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी घटना लिहिणार नाही, असं ठणकावून सांगणारं एकमेव माणूस होतं, ते म्हणजे युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ती बैठक लाथाडून बंगल्यावर घरी आले, राजीनामा फेकून घरी आले. सरदार वल्लभभाई पटेल मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर आले. परंतु बाबासाहेब आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. जोपर्यंत माझ्या अशिक्षित समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझा समाज काही प्रगत होणार नाही, असं ठणकावून बाबासाहेब सरदार वल्लभभाई पटेलांना म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रश्न केला, बाबासाहेब, जर आपण एका समाजाला आरक्षण दिलं तर बाकीच्या समाजात पण आरक्षण मागेल, भांडण चालू होतील. आता तेच तर होत आहे. बाबासाहेब म्हणाले, तसं नाही आहे. तुमचा समाज हा उच्चभ्रू आहे, पैशाने सदन आहे, पण माझा समाज हा दलित खितपत पडला आहे ना, कमरेला मटकं बांधून, थुंकांची मुभा नाही, पाणी पिण्याची मुभा नाही, लोक बाटलीने पाणी पितात. तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आज आपण क्रांती अशी केली की बिस्लरी बॉटलने पाणी पितो, वाहत्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी पित नाही, नळाचं पाणी पित नाही, नदीचं पाणी पित नाही. जे आपल्या घरामध्ये कित्येक दिवसाचं पाणी काढलेलं ते बाटलीतून येते, ते शुद्ध माणूस पितो, परंतु आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून मी ॲक्वागार्डचं पाणी पितो. हे हसण्याचा मुद्दा नाही. थोडे मध्ये कॉमेंट्स आल्या, तर आरक्षणातही तसंच आहे. कारण माझ्यासमोर एक माझी व्यक्ती आहे, जी लाडकी आहे, ती तिकडनं कॉमेंट्स करते, म्हणून मी तुम्हाला हास्यात्मक बोलतोय. पण हे खरं आहे, ते हास्यात्मक नाही आहे, खरं आहे. संविधानाची व्यवस्था अशी आहे, व्यथा अशीच आहे. तुम्ही जाणा माना. जोपर्यंत बाबासाहेब म्हणाले, माझ्या समाजाला, जो दलित खितपत पडला आहे हजारो वर्ष, जो कमरेला माठ बांधतो, वेशीच्या बाहेर राहतो, ढोरांचे मांस पाहतो, गुराभार चरतो, त्याला काय हक्क अधिकार आहेत? मग ते मिळवण्यासाठी माझ्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, ते तुम्ही द्यावं, असं बाबासाहेबांनी कळकळ मांडलं. त्यासाठी त्यांना आत्ताच्या पिढी जे काही आंदोलन झुंड पद्धतीने करते ते करायची गरज त्या काही बाबासाहेबांना नाही भासली. केवळ त्यांनी पेन आणि कागद
या क्रांतीवर संविधान घडवलं, जगविख्यात विश्वक्रांती केली असे ते बाबासाहेब महामानव होत. आणि त्यांनी संविधान सारखी गोष्ट महत्वाची दिली आणि त्यातून आरक्षण सारखं जीवाभावाचा प्रश्न दिला आणि जो आपण सर्वभौम मानायला पाहिजे. आणि आज आपण जाती जाती भांडतात. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. दिला मार्ग समानतेचा बंधुतेचा, दिला मार्ग हा समानतेचा बंधुतेचा. जाती जातीत भांडू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. जाती जातीत वाटू नका रे. त्याने घडविली संविधान घटना, त्यांनी घडविली संविधान घटना. दिला मार्ग हा हक्काचा अधिकाराचा, दिला मार्ग हा हक्क अधिकाराचा. दिलं आरक्षण SC ST OBC, दिले आरक्षण SC ST OBC. केला समाज हा प्रगतशील, केला समाज प्रगतशील. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. दिला हक्क हा हिंदू कोड बिलाचा, दिला अधिकार हा तो महिलांना, दिला अधिकार तो महिलांना. सर्व धर्म समानता बंधुता, सर्व धर्म समानता बंधुता. हा अधिकार प्राप्त सर्व महिलांना, हा अधिकार प्राप्त सर्व महिलांना. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. केला प्रवेश काळा मंदिराचा, दिली जाणीव हक्क अधिकाराची, दिली जाणीव हक्क अधिकाराची. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटू नका रे. जाती जातीत वाटू नका रे. केला 14 तळे सत्याग्रह, केला 14 तळे सत्याग्रहाचा. दिल्या हक्काच्या जाणीवतेचा, दिलं हक्काचा जाणीवतेचा. प्यायला पाणी नव्हते अस्पृश्य म्हणून, कष्ट केले हे माझ्या अभिमाने.